नमस्कार. होळी येते. होळी म्हणलं की पुरणपोळी ही झालीच पाहिजे. नैवेद्यासाठी खास पुरणपोळीचा बेत केला जातो. तर आज आपण होळी स्पेशल पुरणपोळीची थाळी बघणार आहोत. त्यामध्ये मी मस्त अशी परफेक्ट पुरणपोळीची रेसिपी दाखवलेली आहे. अगदी वजनी वाटीचं प्रमाण दिलेलं आहे. त्याचबरोबर कटाची आमटी कशी करायची तेही अगदी पारंपरिक पद्धतीने दाखवलेलं आहे. आणि मस्त असे कांदा भजी त्याची ही रेसिपी या व्हिडिओमध्ये मी दाखवलेली आहे. चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करू. पीठ मळण्यासाठी साहित्य: हळद, मीठ, तेल आणि गव्हाचं पीठ. कधीही पुरणपोळीचा स्वयंपाक करताना सगळ्यात आधी आपल्याला पीठ मळायला घ्यायचं. पीठ जर छान मुरल्या गेलं किंवा भिजल्या गेलं तरच आपली पुरणपोळी छान होणार आहे. चला, इथं मी एक कटोरं घेतलं. त्यामध्ये बारीक सुजीची जी चाळण असते किंवा मैदा चाळायची चाळण, त्यांनी दोनदा असं पीठ चाळून घेणार आहे. एकदा चाळल्यानंतर पुन्हा एकदा चाळून घ्यायचं. त्याच चाळणीने एकदम चिकन असं पीठ मिळतं बारीक. त्यामध्ये आता मी चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे. थोडीशी हळद घालायची. हळदीने छान असा पिवळा धमक रंग आपल्या पोळीला येईल. सगळं छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालत आपल्याला छान असं पीठ मळून घ्यायचं आहे. खूप सैल नाही करायचं, खूप घट्टही नाही करायचं. आपण ज्या पद्धतीने चपाती लाटण्यासाठी पीठ मळतो त्याच पद्धतीने इथं मी पीठ मळून घेणार आहे. 2 चमचे तेल घालायचं आणि छान पुन्हा एकदा आपल्याला संपूर्ण पीठ मळून घ्यायचं आहे. असं केल्याने मस्त आपलं पीठ मळल्या जाईल. आणि भिजत ठेवल्यानंतर आत्ता उन्हाळ्याचे दिवस आहेत तर ते पीठ आपोआप थोडंसं सैल होईल किंवा त्याला पाणी सुटेल आणि ते जरा लूज होईल. त्यामुळं सुरुवातीलाच लूज ठेवायचं नाही. ह्या पद्धतीने मी मळून ठेवलं. 20 मिनिटांसाठी पीठ बाजूला ठेवूयात. आता पुरण करायला घेऊ. त्यासाठी वेलदोड्याची पूड, जायफळ, गूळ आणि हरभऱ्याची डाळ. इथे मी 1 किलोला पाऊण किलो हे प्रमाण वापरणार आहे गोडाचं. तुम्हाला जर हवं असलं तर समप्रमाणात घेतलं तरीही चालेल. आता सगळ्यात आधी आपल्याला हरभऱ्याची डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि ती भिजत ठेवायची आहे 20 मिनिटांसाठी. भिजून घेतलेल्या डाळीचं पुरण अगदी छान मऊसूत शिजल्या जातं आणि खूप झटपट डाळ शिजून आपली तयार होईल. आज मी तुम्हाला अर्धा किलोच्या डाळीचे पुरण किती होतं आणि त्यामध्ये किती लोक जेवतात किंवा किती पुरणपोळ्या तयार होतात हे सगळं सांगणार आहे. इथं मी अर्धा किलोची डाळ घेतलेली आहे. ती छान आपल्याला भिजत ठेवायची आहे. 20 मिनिटांनंतर डाळ छान भिजल्या गेलेली आहे. आज मी कुकरमध्ये डाळ शिजवून घेणार आहे. त्यामुळं इथं मी छोटं कुकर घेतलं. त्यामध्ये आपण भिजत घातलेली डाळ आपल्याला संपूर्ण त्यात घालून घ्यायची आहे. कुकरमध्ये खूप झटपट डाळ शिजल्या जाते. डाळ आपण भिजूनही घेतली आहे त्यामुळे जास्त वेळ लागत नाही डाळ शिजण्यासाठी. आता इथं पाणी घालायचं आहे. तर पाणी किती घालायचं तर इथं मी 3 पट पाणी म्हणजे 1 पातेलं माझ्याकडं डाळ होती म्हणजे अर्धा किलो डाळ मी घेतली आहे. तर त्याला हे 3 भांडे असं मी पाणी घातलेलं आहे. आपल्याला इथं आमटी करायची आहे कटाची. त्यासाठी आपल्याला जे हरभऱ्याच्या डाळीचं जे पाणी उरेल शिजल्यानंतर घट्ट ते आपण आमटीसाठी वापरणार आहोत. झाकण लावायचं आणि छान अशा कुकरच्या 4 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. 4 शिट्ट्यांमध्ये छान आपली डाळ शिजल्या जाते. आता कुकरच्या मी 4 शिट्ट्या इथं करून घेतल्या. डाळ अगदी मस्त शिजल्या गेलेली आहे. पाणीसुद्धा आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी छान हातात घेतल्याबरोबर पूर्ण डाळ अशी एकदमच मऊसूत अशी शिजल्या गेलेली आहे. तर आता ही डाळ आपण मी कटोरं घेतलं त्यावरती चाळणी ठेवली आणि त्यामध्ये ही डाळ काढून घेतली म्हणजे जे घट्ट पाणी आहे येळवणीचं ते खाली येईल. हे घट्टसर पाणी असंच बाजूला ठेवायचं आहे आपल्याला आमटी करण्यासाठी. थोडीशी यातली डाळ मी बाजूला काढून ठेवलेली आहे. ती आपल्याला आमटीच्या वाटणात घालायची आहे. इथं मी एक जाड तळ्याची अशी कढई घेतली. त्यामध्ये शिजून घेतलेली डाळ घातली आणि मोजून घेतलेला गूळ घालून घेतलाय. गूळ असा मी बारीक करून घेतलेला आहे. तुम्ही किसून घेतला तरीही चालेल. अगदी 2 मिनिटात गूळ छान वितळला जातो. तुम्ही बघू शकता. पुरण परतताना गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची आणि छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता इथं मी थोडंसं घट्ट झाल्यानंतर जायफळ किसून घेते आहे. जायफळ आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता. त्यामध्ये वेलदोड्याची पूड घालून घेतली आहे आणि सगळं छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. इथं साधारण
20 ते 22 मिनिटं झालेली आहेत. मिश्रण छान असं घट्टसर झालेलं आहे. पुरण परतवायचं कधी थांबायचं तर कढईमध्ये एक छोटासा चमचा उभा करून बघायचा. पुरणामध्ये तो जर व्यवस्थित उभा राहिला तर समजून घ्यायचं आपलं पुरण छान परतून तयार आहे. आता इथं छान मी गॅस बंद केलाय. पुरण छान तयार झालंय. आता ते आपण बारीक करण्यासाठी इथं मी एक कटोरं घेतलं, त्यावरती पुरणाची चाळण ठेवून घेतली. इथे माझ्याकडे लाकडी मॅशर आहे, त्याने मी पुरण आपलं सगळं बारीक वाटून घेणार आहे. तुमच्याकडे जर मॅशर नसेल तर पेला किंवा तांब्याने केलं तरीही चालेल. ह्या पद्धतीने अगदी भराभर असं पुरण चाळणीतनं खाली पडतं आणि मस्त असं बारीक वाटून आपलं पुरण तयार होतं. ह्याच पद्धतीने संपूर्ण पुरण मी बारीक करून घेणार आहे. सगळं पुरण इथं करून तयार आहे. पुरण आत्ता बऱ्यापैकी गरम आहे, तर ते आपण थंड होण्यासाठी बाजूला ठेवूयात आणि भिजून ठेवलेली कणिक भिजली का ते बघूयात. 20 ते 25 मिनिटं इथं झालेली आहेत. पीठ पण छान भिजल्या गेलेलं आहे. मस्त असं सॉफ्ट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता मगाशी जरा घट्ट होतं, आता किती सुंदर असं मऊसूत असं तयार झालेलं आहे. आता पुरणही आपलं छान थंड झालंय. लगेच पुरणपोळी करण्यासाठी उंडा कसं करायचं ते दाखवते. पिठामध्ये थोडेसे बोटं बुडवून घ्यायचे आणि तयार पिठाचा छोटासा असा गोळा काढून घ्यायचा. आपण चपाती करतो त्यापेक्षा थोड्याशा छोट्या साईजचा गोळा घ्यायचा पिठाचा आणि जेवढा पिठाचा गोळा आहे त्यापेक्षा थोडासा जास्त असं पुरणाचा आपल्याला एक छोटासा हलक्या हाताने गोळा तयार करून घ्यायचा आहे. मस्त असं पीठही आपलं छान भिजल्या गेले. आता एक ही पहिली पद्धत दाखवते. पिठाच्या गोळ्यामध्ये मधोमध थोडंसं पीठ हातावर घ्यायचं कोरडं आणि दाखवते त्या पद्धतीने मधोमध अंगठ्याने प्रेस करत बाकीच्या साईडनी बोटांनी अशी मस्त अशी वाटी तयार करून घ्यायची आहे. मधोमध जाड ठेवायची, कडा पातळ करायच्या. ह्या पद्धतीने अशी मस्त वाटी आपण इथं तयार करून घेणार आहोत. छान अशी कडा पातळ करत वाटी इथं तयार झाली आहे. आता तयार वाटीमध्ये आपल्याला जो पुरणाचा गोळा केलेला आहे तो घालून घ्यायचा आहे आणि दाखवते त्या पद्धतीने मधोमध अंगठ्याने प्रेस करत बाजूचं जे पीठ आहे ते वर घ्यायचंय. ह्याच पद्धतीने पुरण आतमध्ये ढकलायचं आणि बाजूच्या कडा ज्या आहेत पिठाच्या त्या आपल्याला वर आणायच्या आहेत. कणकेची टोकं एकत्र आणत आपल्याला छान असं गोळा तयार करून घ्यायचा आहे, उंडा तयार करून घ्यायचा आहे. ह्याच पद्धतीने भरपूर असं प्रेस करत करत थोडंसं जे वरती एक्स्ट्राचं जे पीठ राहील ते आपल्याला दाखवते त्या पद्धतीने हाताने काढून घ्यायचं आहे. खूप कमी असेल तर ती जागेवर ते दाबून गोळा तयार केला तरीही चालेल. उरलेलं पीठ ह्या पद्धतीने तसं दाबून द्यायचं. मस्त इथं आपला उंडा तयार झाला. आता दुसरी पद्धत दाखवते. ही पद्धत अगदी सोपी आहे. तयार पिठाचा एक गोळा घेतला, तो पिठामध्ये घोळून घेतला आणि लाटण्याने आपल्याला छान अशी पुरीच्या साईजची पारी लाटून घ्यायची आहे. ही खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही जर नवीन असाल तर ह्या पद्धतीने करा. तयार पुरणाचा गोळा दाखवलाय त्या पद्धतीने ठेवायचा. सगळी टोकं आपण ज्या पद्धतीने मोदक करतो त्या पद्धतीने एकत्र आणायची आणि उरलेलं जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून टाकायचं किंवा कमी जर असेल तर जागेवर ते दाबून त्याचा उंडा केला तरीही चालेल. थोडंसं कोरडं पीठ लावायचं आणि ह्या पद्धतीने आपला दुसराही उंडा तयार झाला आहे. 2 पद्धती दाखवल्या. तुम्हाला जी सोपी वाटेल त्या पद्धतीने बनवा. अगदी छान टम्म फुगून आपली पुरणपोळी तयार होते. आता आपण तयार उंड्याच्या पुरणपोळी लाटायची कशी ते बघूयात. इथं मी जो उंडा तयार केला तो पिठामध्ये घोळून घेतला आणि दाखवते त्या पद्धतीने आपल्याला हाताने तो बोटांच्या साह्याने दाबून घ्यायचा आहे, प्रेस करायचा आहे, चपटा करायचा आहे. असं सुरुवातीलाच दाबून प्रेस केल्यामुळं कडेपर्यंत पुरण आपल्या पुरणपोळीमध्ये असेल. कडेपर्यंत एकसारखं पुरण पसरलं जातं. आणि आता थोडंसं कोरडं पीठ घ्यायचं. लाटण्याने आपल्याला अगदी हलक्या हाताने पुरणपोळी लाटून घ्यायची आहे. सुरुवातीलाच उंडा छान दाबून घेतल्यामुळं अगदी सहजपणे पुरणपोळी लाटल्या जाते. एकसारखी मस्त अशी गोल गोल पोळी फिरते. खूप जाड नाही, खूप पातळ नाही, अशी मस्त एकसारखी आपल्याला कढई छान पातळ करून घ्यायच्या. मस्त पुरणपोळी लाटून घ्यायची. तुम्ही बघू शकता अजिबात चिरा गेलेल्या नाही आहेत किंवा पुरण बाहेर आलेलं नाही आहे. पीठ छान भिजल्या गेलं
की मस्त पुरणपोळी बनून तयार होते। अजिबात कुठंच पुरणपोळी फाटत नाही, तुटत नाही, काही एक होत नाही किंवा पुरण एवढं भरलंय तरी ते बरोबर त्या पुरणपोळीमध्ये सपाटल्या गेले। लाटताना पोळी खूप जोर द्यायचा नाही, अगदी सहजपणे हलक्या हाताने पोळी लाटल्या जाते। दाखवते त्या पद्धतीने मस्त अशी गोल गरगरीत आपली पोळी बनून तयार आहे। एकदम बाजूपर्यंत तुम्ही बघू शकता पुरण आपल्याला दिसतंय। आता तयार पोळी भाजायला घेऊ। इथं मी गॅसवर आधीच तवा तापत ठेवला होता, मीडियम गॅसवर तवा छान तापत ठेवला होता। खूप गरम तव्यावर टाकायची नाही, नंतर पोळी करपल्या जाते आणि खूप कमी गॅसवर जर पोळी भाजली तर ती वातड होते। तर इथं छान एक बाजू भाजल्या गेली की पोळी उलटून घ्यायची आणि गॅसची फ्लेम थोडीशी वाढवायची। अगदी मस्त अशी पुरणपोळी आपली फुगलेली आहे, तुम्ही बघू शकता मस्त टम्म झाली आहे। वरनं मी छान साजूक तूप लावून घेते। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तेल लावलं तरीही चालेल। मी इथं तूप लावून छान आपली खरपूस अशी पुरणपोळी दोन्ही बाजूने छान भाजून घेणार आहे। अगदी कडेपर्यंत छान टम्म फुगल्या जाते। एक बाजू छान व्यवस्थित भाजल्या गेली की लगेच दुसऱ्या बाजूने पोळी भाजायला घ्यायची। दोन्ही साईडने छान तूप लावायचं आणि मस्त अशी खरपूस आपल्याला पोळी भाजून घ्यायची आहे। पोळी भाजायला अजिबात वेळ लागत नाही, अगदी 1 मिनिटामध्ये छान गरम तव्यावर पोळी भाजल्या जाते। फक्त व्यवस्थित भाजायची, खूप जास्त गडबड करायची नाही, खूप जास्त गॅसही वाढवायचा नाही। मस्त तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे। सांगितलेल्या जर छोट्या छोट्या टिप्स किंवा पुरण कधी शिजतंय ते, पुरणाची डाळ कशी शिजवायची किंवा आपण जे कणिक मळलं ते पीठ मळलं ते कसं मळायचं, ते किती वेळ भिजत ठेवायचं, या छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर अजिबात पुरणपोळी खराब होत नाही, मस्त अशी बनून तयार होते। खूप सोपी आहे पुरणपोळी तसं पाहिलं तर करायला, फक्त थोडंसं व्यवस्थित मेथडने फॉलो करा। आणि इथं मी दुसरी पोळी तव्यावरती घातली, अगदी मस्त तिथं खूपच टम्म फुगली आहे। ह्याच पद्धतीने संपूर्ण पोळ्या मी करून घेणार आहे। व्यवस्थित वजनी प्रमाण, वाटीचं प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये आहे, ते नक्की चेक करा। ह्याच पद्धतीने सगळ्या पोळ्या मी इथं करून घेतल्यात आणि एकही पोळी अजिबात चिरल्या गेली नाही किंवा तुटल्या गेली नाही, मस्त पोळ्या तयार झाल्या। चला आता कटाची आमटी कशी करायची ते दाखवते। आमटीसाठी कांदा, लसूण, आलं, कोथिंबीर, खोबरं आणि कढीपत्ता। इथं मी लोखंडी कढई घेतली, त्यामध्ये 1 चमचा तेल घालून घेतलं। त्यामध्ये आता मी खोबरं छान असं लालसर रंगावर भाजून घेणार आहे। मस्त लालसर रंग आपल्या खोबऱ्याला आलेला आहे। इथं आता ते आपण काढून घेऊयात। खोबऱ्याचे काप भाजून झाले, आता लगेच त्यामध्ये लांब कट केलेला कांदा आपल्याला छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। अगदी छान लालसर असा भाजून घ्यायचा, म्हणजे आमटीलाही कलर छान येतो आणि चवही छान लागते। इथं आपला कांदाही छान परतून झालाय, तोही मी इथं काढून घेतलाय। मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं, लसूण, आलं आणि कांदा आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचा आहे। त्यामध्ये आपण जी शिजून घेतलेली डाळ बाजूला ठेवली होती, इथे मी 3 ते 4 चमचे डाळ घालून घेतली, ते आपल्याला छान बारीक करून घ्यायचं आहे। आमटीला मसाले कुठले वापरायचे ते बघूयात। त्यासाठी इथं मी हिंग, मोहरी, जिरे, मीठ, काळं तिखट म्हणजे काळा मसाला घेतलेला आहे आणि लाल तिखट। तयार वाटण परतायला घेऊ। इथं मी कढई तापत ठेवली होती, त्यामध्ये 4 चमचे तेल घातलं, मोहरी घालायची, मोहरी जरा तडतडली की जिरे घालायचे, हिंग घालायचा आणि लगेच त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालून 1 चमचा जे वाटण आपण तयार केलेलं होतं ते घालून घ्यायचं। त्यामध्ये काळं तिखट, लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचंय। मसाले छान तेलामध्ये परतले जातात आणि उरलेलं नंतरचे वाटण आपण केलं होतं ते घालून घ्यायचं, छान तेलामध्ये परतून घ्यायचं। मीडियम गॅसवर सतत हलवत आपल्याला छान सगळं वाटण परतून घ्यायचं आहे। तेल सुटायला सुरुवात झालेली आहे, वाटण छान परतले गेले। आता ते मी एक मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेतलं। थोडंसं पातेल्यामध्ये परतलं की त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची, कोथिंबीरही छान आपल्याला परतून घ्यायची। डाळ शिजल्यानंतर जे पाणी उरलं होतं ते मी इथं घालून घेतलं। त्यामध्ये आता गरम पाणी घालायचं, गरजेप्रमाणे गरमच पाणी घालायचं, म्हणजे छान असा कट आपल्या आमटीला येईल।
इथे सगळं छान मिक्स करायचं। कमी गॅसवर छान 2 ते 3 उकळ्या येऊ द्यायच्या। वरनं छान बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची। मस्त अशी आमटी आपली इथे तयार झाली। कटाची आमटी तयार झाली। भजे कसे करायचे ते बघूयात। त्यासाठी बेसन, मीठ, जिरे, लसूण, हिरवी मिरची, हळद, ओवा, बारीक कट केलेला कांदा आणि बारीक कट केलेली कोथिंबीर। सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची, लसूण, जिरे आणि मीठ आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचं आहे। पाणी न घालता इथं मी सगळं वाटून घेतलं। आता एक कटोरं घेतलं, त्यामध्ये बेसन घालून घ्यायचं, ओवा घालायचा, हळद घालायची, तयार करून घेतलेलं वाटण घालून घ्यायचं, गरजेप्रमाणे पाणी घालायचं आणि छान आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचंय। खूप पातळ नाही, खूप घट्ट नाही, दाखवते त्या पद्धतीने छान सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय। खूप पातळही करायचं नाही, पातळ केलं तर भजे तेलकट होतात। ह्या पद्धतीने दाखवते त्या पद्धतीने अगदी सहज असं पडतंय। खूप पातळ नाहीये, खूप घट्टही नाहीये। त्यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, कांदा घालायचा आणि वरनं थोडासा किंचित सोडा घालायचा आहे, म्हणजे छान आपले भजे टम्म फुगतात। सगळं एकदा छान मिक्स करायचं आणि लगेच आपल्याला भजे करायला घ्यायचे। त्यासाठी कढईत मी तेल तापत ठेवलं होतं। सगळं छान मिक्स करून घेतलं। अगदी 1 चमचा सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी पाणी घातलं। भज्याचं पीठ जरा बाजूला ठेवूयात। कढईमध्ये मी तेल तापत ठेवलं होतं, त्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला कुरडई तळून घ्यायची आहे, म्हणजे कुरडई छान तळल्या जाते, मस्त फुलते। तळायचे असतील पापड कुरडई ते भजे तळायच्या आधी तळा, म्हणजे तेल खरकट नसतं। थोडंसं दाखवते त्या पद्धतीने थोडं थोडं करत असं पीठ आपल्याला छान तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे। हवा त्या आकारात तुम्हाला छोटे मोठे आवडत असतील त्या पद्धतीने भजे सोडून घ्यायचे तेलामध्ये। अजिबात लगेच चमच्याने हलवायचे नाही, दाखवते त्या पद्धतीने भरपूर असं भज्याचं पीठ मी तेलात सोडून घेतलं। थोडंसं एका साईडनी थोडासा लालसरपणा आला की साईड खालीवर करायची आणि मस्त मीडियम गॅसवर आपल्याला भजे छान तळून घ्यायचे आहेत। खूप गॅसची फ्लेम हाय ठेवायची नाही। जास्त मोठ्या गॅसवर जर तळले तर आतमधनं कच्चं किंवा पीठ राहू शकतं, तर कमी गॅसवर मस्त असे निवांत भजे आपल्याला तळून घ्यायचे। चला तर गरमागरम आपण थाळी तयार करायला घेऊ। इथं मी गरम दूध घेतलं, छान असा मी साधा वरण भात तयार करून घेतला, आमटी, कुरडई, पुरणपोळी आणि मस्त गरमागरम भजे। भातावर थोडंसं वरण घालून घेतलं, मस्त दुधामध्ये भातावर आणि पोळीवरती साजूक तूप घालून घेतलं। मस्त इथं पुरणपोळीची थाळी आपली तयार झाली। नक्की करा। बाय।